हे बाबा थांब ना आता, हे आता काय चाललंय ऐकू द्या ना तो अध्यक्ष मोदी, बाबा थांब ना आता। आप अभी चुप बैठो, आप अभी चुप बैठो, आप अभी चुप बैठो और मेरा जवाब सुनो। आणि अशावर कारवाई केली पाहिजे अध्यक्ष महोदय। हे चुकीचं आणून समाजात धर्मामध्ये त्या निर्माण करण्यावर कारवाई झाली पाहिजे। हे बाबा थांब ना आता, हे आता काय चाललंय ऐकू द्या ना तो अध्यक्ष मोदी, बाबा थांब ना आता। ऐकू द्या ना काय म्हणतात हो अध्यक्ष महोदय, थांब तो प्रश्न विचारा। अध्यक्ष महोदय, 12 उर्दू शाळा आहेत या परिसरामध्ये, 12 आणि त्याच्या पटसंख्याची यादी अध्यक्ष महोदय कुठे 10 विद्यार्थी 20 विद्यार्थी, आता काय तिथं ताजमहल बनवून ठेवणार आहे का अध्यक्ष महोदय? प्रश्न घ्या, अध्यक्ष महोदय, माझा प्रश्न जेवढाच आहे, जेव्हा इथे ITIचं ऍप्लिकेशन म्हणजे इथे सुरुवात झाली 10,000 विद्यार्थी, अध्यक्ष महोदय याला गप्प बसवा आता, चला प्रश्न गप्प बसवा, याच्या टायमाला बोललो काय आम्ही? नितेशजी प्रश्न विचारा आपण, प्रश्न याला गप्प बसवा ना, आपण इथे वळवळ करतो उगाच, प्रश्न काय विचारा। चाललंय अध्यक्ष महोदय? 10,000 विद्यार्थीने ऍप्लिकेशन, मला पॉइंट ऑफ प्रश्न या मंत्री महोदयांना एवढंच विचारायचं आहे, हे 23% 24% जोडून हे पूर्ण उर्दू भवनचं काम तुम्ही थांबवा, रद्द करा, इकडला इकडे ITIची म्हणजे परवानगी आणि घोषणा ते करणार आहेत का सगळं? कारण का उर्दू भवनचं काम नियम बाहेर चालले अध्यक्ष महोदय, तिथे काही परवानगी नाही घेतले, फक्त ह्या लोकांना खुश करण्यासाठी हे कार्यक्रम तेव्हा सुरू होते अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय, पहिली गोष्ट, उर्दू ही कुठलीही मुस्लिम भाषा नाही, उर्दू ही एक भाषा आहे। आणि दुसरी गोष्ट, माझ्या विधानसभेत एक मिनिट, ये मांगनी आपने करनी चाहिए थी, आपने करनी चाहिए थी, जो एक हिंदू महिला कर रही है। आप अभी चुप बैठो, आप अभी चुप बैठो और मेरा जवाब सुनो, आप चुप बैठो और जवाब सुनो, क्योंकि आप वहाँ पे नगर सेवक हो, लेकिन आपने कभी मांग नहीं की है। माझ्या मतदारसंघामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये मुस्लिम बांधव आहेत आणि मुस्लिम बांधवांच्या मागणीनुसार एक ऐतिहासिक महत्व आहे, अतिशय नामांकित शहर तिथे राहतात, जे जे शायर असतात ते तिथे राहतात। अध्यक्ष महोदय, 11 वर्ष, एक मिनिट मला बोलू द्या, वर्षाताई मला बोलू द्या। 11 वर्ष ITIला ही जागा महानगरपालिकेने दिली असताना सुद्धा तिथे साधं फेन्सिंग सुद्धा केलं गेलं नव्हतं, तिथे अनधिकृत बांधकामं वाढलेली होती अध्यक्ष महोदय। आणि असं असताना मी आपल्याला नम्रपणे सांगू इच्छिते की माझ्याच विभागामध्ये घास गल्लीमध्ये दुसरं ITIचं सेंटर आहे, जिथे विद्यार्थी नाही आहेत आणि ते बंद पडायला आलेलं आहे अध्यक्ष महोदय, आपण त्याची माहिती घेऊ शकता। आणि लोकांची मागणी पूर्ण करणं हे लोकप्रतिनिधीचं काम असतं। कुठलीही गोष्ट अनधिकृतरित्या केलेली नाही, मिटिंगा घेतलेल्या गेल्यात आणि त्या मिटिंगांचे मिनिट्स मी आपल्याला सादर करू शकते। सगळं बेकायदा झालेलं आहे आणि उर्दू शाळेचं असेल तर आपण तपासू शकता, त्या उर्दू शाळा सुद्धा बंद करायला लागलेल्या आहेत या अशा मानसिकतेमुळे अध्यक्ष महोदय। कुठलाही तिथे उर्दू भवन होत नाहीये, उर्दू लर्निंग सेंटर आहे आणि उर्दू लर्निंग सेंटरला मला वाटतं या भाषेला या भारतात कोणीही विरोध करू नये असं मला वाटतं। जे केलंय ते अधिकृतरित्या केलेलं आहे, त्याचे पेपर मी आपल्याला सादर करू शकते। धन्यवाद। एक मिनिट रुको ना। या सार्वभौम सभागृहामध्ये हे सभागृह कुणाच्या धर्माला जातीसाठी चर्चा करायसाठी नाही, या महाराष्ट्रातील 14 कोटी 18 कोटी लोकांच्या विकासासाठी, त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आहे। आणि नेहमी या सभागृहाचा वापर अध्यक्ष महोदय, आजची एक नंबरची लक्षवेधी आहे, नंतर बोलू आम्ही, हे काय धर्मामध्ये जातीमध्ये, हे याला मंजुरी कोणी दिली? महानगरपालिकेने। पैसा कुणाचा? महानगरपालिकेचा। मराठी आणि उर्दू दोनही भाषा त्या ठिकाणी त्याचं ते सेंटर आहे, दोनही। आणि हा काय विष करणं चालय? कशाला विष करतोय आम्ही समाजामध्ये आणि धर्मामध्ये? हा सगळं महाराष्ट्रामध्ये तुम्हाला आग लावायची आहे का? हे सगळं विषय करून ताई म्हणतात त्या ताईंचा ऐका, सत्ताधारी पक्षाच्या आमदाराचा ऐका आणि अशावर कारवाई केली पाहिजे अध्यक्ष महोदय। हे चुकीचं आणून समाजात धर्मामध्ये त्या निर्माण करण्यावर कारवाई झाली पाहिजे अध्यक्ष महोदय। ही पद्धत नाही या ठिकाणी अशा पद्धतीने